नमस्कार, मी दीपाली. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. दिव्य सेवाभावी संस्था मोहने आयोजित 12 वर्षाखालील विद्यार्थ्यांची कबड्डी स्पर्धा. दिव्य सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मोहने शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांची कबड्डी स्पर्धा जेतवड नगर बौद्ध विहार मैदानात आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये 12 वर्षाखालील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. या स्पर्धेसाठी राकेश मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले असून दिव्य सेवाभावी संस्था गेले अनेक वर्षापासून मोहने शहरात सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. समाजातील मागास घटकांना आपल्या सामाजिक कार्यातून मदतीचा हातभार लागतो. तसेच महिला, लहान मुले, वृद्ध नागरिकांच्यासाठी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून ही संस्था सामाजिक बांधिलकी जपत आहे. पाटील बाल मंदिर शाळा प्रथम पारितोषिक तर ब्लू स्टार ग्रुप द्वितीय पारितोषिक असे स्पर्धेअंती विजय संघ घोषित करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे आयोजक संस्थेचे संस्थापक निलेश ढोंबे यांनी महाराष्ट्र एक्सप्रेस मराठी न्यूजला आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मोहने शहरात अनेक समस्या आहेत. मुलांच्या शिक्षणाच्या समस्या, आरोग्य, कचरा, आदिवासी मुलांच्या समस्या अशा क्षेत्रात आम्ही काम करत आहोत. संस्थेच्या माध्यमातून पूरस्थितीवेळी लोकांना मदतीचा हात असेल, कोरोना काळात लोकांना अन्न व इतर अत्यावश्यक वस्तूचे वाटप असेल, अशा प्रकारे आमची संस्था कार्य करत असून मुलांचा सर्वांगीण विकास साधला जाईल अशा आमच्या संस्थेचा हेतू आहे. आपले मनोगत व्यक्त करत निलेश ढोंबे यांनी महाराष्ट्र एक्सप्रेस मराठी न्यूजचे आभार मानले. मी निलेश ढोंबे, दिव्य सेवाभावी संस्थेचा संस्थापक. मोहनेस परिसरामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत. मुलांचं एज्युकेशन असू द्या, मुलांचं आरोग्य असू द्या, कचरा व्यवस्थापन असू द्या, आदिवासी मुलांचे शाळेच्या समस्या असू द्या. तर आम्ही विविध क्षेत्रामध्ये काम करतो. जसं महापूर आला होता त्यावेळेस कोरोना काळात लोकांना राशनची मदत किंवा आदिवासी मुलांसाठी शाळेची मदत आणि मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आम्ही विविध स्पर्धा आयोजित करतो होतो. तर दिवाळीमध्ये किल्ला स्पर्धा आयोजित केली होती आणि आज कबड्डी स्पर्धा आयोजित केली होती. पूर्वी पण आम्ही चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धेचं आम्ही नियोजन करतो की याच्यामुळे की मुलांना विविध गोष्टीचं ज्ञान व्हावं आणि मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, हाच आमचा त्याच्या पाठीमागचा मुख्य हेतू आहे. आपल्या मोहना परिसरामध्ये खूप साऱ्या महिला पापड लाटीत आहेत आणि त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी संस्था खूप प्रयत्नशील आहे आणि त्यांना विविध क्षेत्रातले आणि चांगल्या प्रतीचा रोजगार उपलब्ध व्हावा. मुलं व्यसनाधीन आहेत, व्यसनाधीन जाऊन खेळाकडे यावे. मोबाईलचं त्यांना लहान मुलांना जे व्यसन लागलेले त्या सोडून त्यांनी मैदानी खेळ खेळावे. मुलांना UPSC MPSCचं मार्गदर्शन भेटावं आणि ज्या मुलांची इंग्लिश स्पीकिंग वीक आहे म्हणजे कमजोर आहे तर त्यांच्यासाठी आम्हाला इंग्लिश स्पीकिंगचे क्लास चालू करायचं असं आमचं भविष्यातला प्लॅनिंग आहे. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच धैर्य, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.